सर, मोठ्या पडद्यावरती छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. छावा त्याचं नाव आहे. कालच तुम्ही पाहिलेला आहे. कसा वाटला का चित्रपट? अप्रतिम चित्रपट आहे. विकी कौशलचा अभिनय वाखाणण्याजोगा आहे. हे सगळ्याच कलाकारांनी आपापला रोल अतिशय उत्कृष्टरित्या केला आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे माझ्या आठवणीत एकही पिक्चर नाही की संभाजी महाराजांचं सत्य ज्यांनी समोर आणलं. संभाजी महाराजांना अनेक साहित्यिकांनी, अनेक इतिहासकारांनी एक मनात राग ठेवून बदनाम केलं महाराष्ट्रात. त्याच्यात मोठे मोठे साहित्यकार होते, त्यांना बदफैली ठरवण्यात आलं. का? तर ते बंडखोर प्रवृत्तीचे होते, व्यासंगी होते, प्रचंड अभ्यास होता, प्रचंड भाषांवरती प्रभुत्व होतं, पुस्तकं लिहिलेली होती. आणि त्यांनी जे 10 वर्षात केलं तो इतिहास कधीच महाराष्ट्रापुढे व्यवस्थितरित्या आणला गेला नाही. असं कायम पसरवलं गेलं की त्यांनी महाराजांशी द्रोह केला होता. महाराजांशी द्रोह केला नव्हता. महाराज जेव्हा दिग्विजयावर जाणार होते तेव्हा त्या दोघांनी मिळून ठरवलं की जर आपल्याला मुघलांना लांब ठेवायचं असेल आपल्या राज्यापासून, तर संभाजीराजेंनी मुघलांशी हातमिळवणी केली आहे असं दाखवावं लागेल. आणि मी जेव्हा तिथे जाईन तेव्हा तू तिथे हातमिळवणी कर, म्हणजे ते तिथेच थांबून राहतील या आशेवर की संभाजी आपल्याकडे आले. पण त्याचा अनेक इतिहासकारांनी बदनामीच्या सुरात लिहिलं. आजही अनेक जण, काही राजकारणी देखील संभाजी महाराजांबद्दल म्हणजे ज्या आदराने बोलायला पाहिजे त्या आदराने बोलत नाही. ह्या पिक्चरमध्ये जे एक गोष्ट दाखवली आणि ज्याचा अभ्यास मराठी माणसाने करावा ते म्हणजे औरंगजेबाचा पुत्र होता अकबर. अकबराचं आणि औरंगजेबाचं भांडण झालं आणि दुर्गादास जो राजपूत राजा होता तोपर्यंत राजपूतांनीही बंड केलं होतं. दुर्गादास आणि अकबर मिळून औरंगजेबाच्या विरोधात लढायला सुरुवात केली त्यांनी. पण अजमेरला त्यांचा एक पराभव झाला. त्याच्यानंतर अकबर खाली आला आणि संभाजी महाराजांना भेटला आणि दोघांनी मिळून हे ठरवलं की आपण औरंगजेबला खतम करून टाकायचं. हे करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. शिवाजी महाराजांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा ते होते, संभाजी महाराज होते पन्हाळगडावर. शिवाजी महाराजांचा मृत्यू हा कोणालाही रायगडाच्या आजूबाजूला देखील कळू दिला नाही. माझं असं मत आहे की शिवाजी महाराजांचा मृत्यू हा संशयास्पद होता. कारण का त्यांचे अंतिम संस्कार देखील भडागणीने करण्यात आले. म्हणजे असे लाकडे रचली त्याच्यावरती शिवाजी महाराजांना ठेवलं, म्हणजे कुठलाही सन्मानाने त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आले नाही. ही बातमी बाहेर फुटूही दिली नाही. आणि त्याच्यानंतर गडाचे दरवाजे बंद करण्यात आले. आणि मग हे जे कटकारस्थानी होते हे सगळे सनातनी मनुवादी होते. अण्णाजी दत्तो, आवजी कावजी, बाळाजी चिटणीस, हे वेगवेगळे त्या सगळ्यांनी मिळून हा कांड रचला होता. आणि मग त्यांनी गडाच्या याला दरवाजा लावला आणि तुरळक सैन्य घेऊन ते शिवाजी महाराजांना कडे जायला निघाले. त्यांचा प्लॅन असा होता की संभाजी महाराजांना ताब्यात घेऊन टाकायचं. इथे त्यांनी राजाराम म्हणजे म्हणजे एक छोट्या मुलाला त्यांनी छत्रपती करण्याचे योजले होते. म्हणजे जो शिवाजी महाराजांच्या काळातला कारभार आणि संभाजी महाराजांच्या उगवत्या काळातला कारभार हा सगळा आपल्या हातातनं गेलेला आहे. आपण फक्त कारकून आहोत. ही खंत त्यांच्या मनाला का खात होतं हे माहीत नाही. आणि मुळात त्यांनीही शिवाजी महाराजांचा घात करण्याचा प्रयत्न केला आणि संभाजी महाराजांचाही घात करण्याचा प्रयत्न केला. पण संभाजी महाराजांना ते कळलं. संभाजी महाराज उदार मनाचे होते. कितीही आक्रमक असले, कितीही रागीट असले तरी प्रचंड उदार मनाचा माणूस होता. त्यांनी त्यांना माफ केलं. माफ केल्यानंतर रायगडावर गेल्यानंतर परत बैठका सुरू झाल्या, हे झालं ते झालं. आणि ह्याच्यातले 5 जणांना परत तीच लोक, अण्णाजी दत्तो, आवजी कावजी, बाळाजी चिटणीस, हिरोजी फर्जंद, या सगळ्यांनी सांगितलं की आम्ही अकबराशी जाऊन तहाच्या हे करतो, चर्चा करतो, कसं आपल्याला लढायचं आहे, पुढे कसं जायचं आहे ह्याची चर्चा करतो. आणि भोळ्या संभाजी महाराजांनी ह्या सगळ्यांना सांगितलं जा तुम्ही अकबराशी बोला.
हे अकबराशी बोलायला गेले आणि अकबराला यांनी भलतंच सांगितलं की तू आमच्याकडे ये, तू आणि आम्ही एकत्र होऊ आणि आपण संभाजी महाराजांनाच खतम करून टाकू. मित्राला पटलं नाही. संभाजी महाराजांचे मित्र होतो अकबरने हे सगळं संभाजी महाराजांना सांगितलं की अरे तुझ्या घरातच नाग आहेत, तुझ्या घरातच सुरुंग लागलेला आहे, तू काय असं औरंगजेबाशी लढणार आहेस, तुलाच मारण्यासाठी प्लॅन होतो. ह्या पिक्चरमध्ये तो सीन दाखवला आहे. हे संभाजी महाराजांना कळल्यानंतर संभाजी महाराज त्या 5 जणांना हत्तीच्या पायाखाली देतात. अकबरला ठेवला होता पाचाड, म्हणजे पालीच्या इथे एक गाव आहे पाचाड, तिथे ठेवलेला होता. खरे चित्रपटात त्यांना एका खोलीत कोंडून मारलंय असं दाखवलंय, पण खरं त्यांना त्या पाचाडच्या जवळपास कुठेतरी हत्तीच्या पायाखाली देऊन त्या 5 जणांना मारलं. हा राग मनुवाद्यांच्या मनात कायम होता. एक तर ते कर्मकांडाच्या विरोधात होते, भाषा संस्कृतीवर त्यांचा प्रचंड प्रभाव होता. ते संस्कृत स्पष्ट बोलत असत, स्वलित संस्कृत बोलत असत, लिहित असत आणि त्याच्यामुळे हा राग त्यांच्या मनात असल्यामुळे त्यांनी अकबराला फितवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात संभाजी महाराजांनी त्यांना मारून टाकलं. महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत हा इतिहास कधीही चित्रपटाच्या माध्यमातून पुढे आलेला नाही, किंबहुना पुस्तकातनं पण फार पुढे आलेला नाही. आणि केवळ संभाजी महाराजांना बदनाम करण्याचं काम केलं. त्याचं कारण त्यांनी मनुवाद्यांशी जे केलं, जो न्याय केला त्यांनी, राजद्रोह होता, स्वराज्याशी गद्दारी होती, संभाजी महाराजांना मृत्यूच्या म्हणजे मृत्यूच्या खाईत लोटण्याचं काम करत होते, ही स्वराज्याशी गद्दारी होती. आणि त्याचा राग येऊन संभाजी महाराजांनी त्यांची हत्या केली. त्या चुकीचं काहीच नव्हतं. तुम्ही पूर्ण पिक्चर बघा, औरंगजेब एकही लढाई जिंकत नाही. पण संभाजी महाराज हरले कुठे? आपल्याच लोकांनी गद्दारी, आपल्याच मराठी मुलकात जन्मालेल्या मराठी मातीचा स्पर्श केलेल्या लोकांनी गद्दारी केली. नाही तर संभाजी महाराजांनी जो प्लॅन केला होता त्या पिक्चरमध्ये आपल्याला कळतो. अर्थात तो चित्रपट असा रंगवलेला असतो, त्याच्यामुळे त्याच्यातलं सगळं सत्य म्हणता येणार नाही. पण संगमेश्वरला जाऊया, संगमेश्वरनं वरती चढूया आणि अकलूजला असलेल्या औरंगजेबावर हल्ला करूया, हा संभाजी महाराजांचा प्लॅन होता. पण ते संगमेश्वरला जिथे होते त्याची बातमी मुबारक खान नावाचा जो सरदार होता औरंगजेबाचा त्याला दिली. आणि मुबारक खाननी औरंगजेबाचेच म्हणजे संभाजी महाराजांचेच काही मित्रवर्य सगळे मनुवादी सनातनी या सगळ्यांना हाताशी धरलं, त्यांना सोनं नाणं पैसे सगळं दिलं. संभाजी महाराजांचा आयता पत्ता हातात घेतला. घात झाला, मराठी मुलकाचा घात झाला, राज्याचा घात झाला. आणि संपूर्ण इतिहास बदलण्याची ताकद असलेल्या संभाजी महाराजांची निर्गुण हत्या झाली. या पिक्चरमध्ये दाखवलं. मला वाटतं की आजपर्यंत मराठी चित्रपट सुद्धा एवढं स्पष्ट दाखवलेलं नाही. आजपर्यंत कुठल्याही चित्रपटात इतकं स्पष्टपणाने दाखवलं नाही की गद्दारी कशी भोवली मराठी मुलकाला, मराठी माणसाला लागलेला गद्दारीचा शाप कसं स्वराज्य अस्ताला घेऊन गेलं. कारण का त्याच्यानंतर 1790ला हे झालं, 1807ला औरंगजेब गेला. त्याच्यानंतर औरंगजेबाने नेलेला संभाजी महाराजांचा पुत्र शाहू, त्याचं नाव नव्हतं, त्याचं शाहू हे नाव औरंगजेबाच्या ह्या दरबारात एक म्हणजे बाई दाखवलेली आहे, बाई म्हणजे स्त्री दाखवली, बहीण दाखवली, औरंगजेबाची मुलगी दाखवली आहे. तिचं नाव खैरुनिस्सा, ओरिजिनल नाव जेबुनिस्सा. ती जेबुनिस्सा ही प्रचंड करारी होती आणि ती त्या पोराला घेऊन जाते. इतिहास काय, आणि नंतर त्याचे इतकं लाड आणि इतकं प्रेम करते त्याच्यावरती. तो लहान असतो और 17 वर्ष तो मुघल दरबारात वाढलाय. 17 वर्ष. शाहू हे नाव काय आपल्याकडे नव्हतं कधी, त्याच्या आधी कुठलंही नाव शाहू नव्हतं. शाहू हे नाव ठेवून त्याला परत सातारची गादी देणारी दुसरी तिसरी कोण नाही तर औरंगजेबाची पोरगी जेबुनिस्सा होती. त्याच्यामुळे हे सगळं जेव्हा आपण इतिहास बघतो तेव्हा एक लक्षात येतं की मराठी माणूस
माणसाच्या म्हणजे संभाजी महाराजांच्या ताकदीवर मराठी मुलकाचा इतिहास बदलला असता. इतके आक्रमक होते ते, इतके चतुर होते, इतके स्वतः शूर होते, प्रचंड ताकदवान होते, पण घात झाला आणि स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी ज्यांनी बघितलं ते स्वप्न उद्ध्वस्त झालं आणि स्वराज्य कळत न कळत मराठ्यांच्या हातातनं पेशव्यांच्या हातात गेलं. नंतर पेशव्यांनी काय केलं हे अख्ख्या जगाला माहिती. सर, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याच्यावरती आक्षेप एका सीनवरती नोंदवला होता. ज्या प्रकारे संभाजी महाराज लेझिम खेळतात तो सीन चित्रपटातून वगळण्यात यावा असं देखील काही जणांनी म्हटलं. असं आहे की चित्रपट आहे, त्याकडे चित्रपटाच्या दृष्टीने पाहावं. ते काय आचकट विचकट चाळी तर दाखवले नव्हते ना, लेझिमच खेळत होते ना. आणि लेझिम हा पौराणिक परंपरेतला आपलं नृत्य आहे. त्याच्यात म्हणजे मला तरी आक्षेपार्ह काहीच वाटत नव्हतं, पण ठीक आहे, तर लोकांनी आक्षेप घेतला, तो सीनही त्यांनी काढून टाकला. पण शूरवीर संभाजी जो त्याने दाखवलेला आहे आणि तो काम करताना जे आपल्या अंगावर थरार येतो तो विकी कौशलच्या एकंदर कौशल्यामुळे वाखण्य. आणि पहिली गोष्ट म्हणजे एवढी हिंमत की हत्तीच्या पायाखाली 5 जणांना संभाजी महाराजांनी ते राजद्रोह म्हणून केला हे दाखवण्याचं काम आजपर्यंत स्वातंत्र्याच्या म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात कोणी दाखवलं नव्हतं. ते या चित्रपटाने सामोरं आणलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.